आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी करावयाची इडली। प्रथम आपण त्यासाठी साहित्य पाहून घेऊ। 1 वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा, दही, मीठ आणि ओल्या खोबऱ्याचे काप। भगर आणि साबुदाणा प्रत्येकी वेगवेगळ्या भांड्यात 4 ते 5 तासासाठी भिजत घालावेत। हे बघा, भगर आणि साबुदाणा हा असा दिसायला हवा। त्यात दही घातल्याने त्यात फर्मेंटेशन होतं। एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेला साबुदाणा, भिजवलेली भगर एकत्र घेऊन त्यात थोडंसं मीठ आणि दही चमचाभर घालून ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकावेत आणि मिक्सरला सारं एकजीव वाटून घ्यावं। हे मिश्रण वाटताना पाणी घालायची गरज नाही। दही घातल्यामुळं त्याला पुरेसा थिकनेस येतो आणि आवश्यक पडल्यास दही घालावं। हे मिश्रण शक्यतो घट्टच ठेवावं की जेणेकरून ते फर्मंट होऊन छान फुलून येईल। पहा, मिश्रण छान रवाळ झाले आहे। त्याचा थिकनेसही हवा तसा आलेला आहे। नंतर हे सारं मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावं आणि 4 ते 5 तासांसाठी फर्मंट करायला ठेवून द्यावं। जास्त वेळ फर्मंट केल्यास दह्यामुळे आंबटपणा येऊ शकतो। जर आपल्याला इडली ताबडतोब करायची असेल तर तुम्ही त्यात अर्धा चमचा इनोही घालू शकता। आता मी इडली पात्राला शेंगदाण्याच्या तेलाचा हात फिरवून घेत आहे। आता आपण ह्यात इडलीचे बॅटर घालूया। इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलेले होते। नंतर इडल्या छान 12 ते 15 मिनिटं वाफवून घ्याव्यात। तयार झाल्यावर त्या इडल्या अशा दिसतील। नंतर त्या खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि मी रताळ्याच्या कापांसोबत सर्व केल्या आहेत। थँक्यू।